आपली ती पावडर येईपर्यंत जरा गप्पा मारूया. तुम्ही उपवास वगैरे करता की नाही? हो हो, खूप. श्रावणात सगळे उपवास असतात, त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये सगळे उपवास असतात आणि आम्ही केप्रचेच उपवास भाजणी सगळी वापरतो. हेच मला प्रेक्षकांना सांगायचं आहे. प्रत्येक घरामध्ये उपवास करणारा एकतरी सदस्य असतोच आणि आता तर काय उपवासाचे दिवसही जवळ आलेले आहेत. अशा वेळी उपवास चवदार आणि तितकाच शुद्ध करायचा असेल तर घरी हवी केप्रची उपवास भाजणी. हे पीठ अत्यंत पौष्टिक, चविष्ट आणि पचायला अत्यंत हलकं आहे. यापासून बनवलेलं मऊसूद थालीपीठ असू द्या किंवा कुरकुरीत वडे असू द्या, हे खाण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे. विशेष म्हणजे तुमच्या धार्मिक भावना आणि शुद्धतेचा आदर राखण्यासाठी केप्र उपवास भाजणी पीठ दळण्यासाठी पूर्णपणे वेगळी मशिनरी वापरली जाते. तर मग आत्ताच ऑर्डर करा किंवा जवळच्या दुकानातून घरी घेऊन या केप्र उपवास भाजणी पीठ. कारण चवीने खाणार त्याला केप्र देणार. चला, आपल्या माहितीच्या दरम्यान आपल्याला जे हवंय ते आलेलं आहे. पीठ आलेलं आहे. द्या 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 आचारी बुवा प्लीज.